यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। संपूर्ण महाराष्ट्रभर मतदान प्रक्रिया पूर्ण। आर्णी घाटांची केळापूर तालुक्यातील सर्व शांततेत मतदान झाले। महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यामध्ये पार पडल्या आहे। यवतमाळ जिल्ह्यातील सर्व विधानसभा निवडणुका शांततेत झाल्या आहे। सकाळी थंडीच्या तडाख्याने गर्दी कमी होती, मात्र दुपारपासून मतदारांनी विविध मतदान केंद्रावर भीड करून मतदानाची टक्केवारी वाढवलेली आहे। जिल्ह्यातील सर्व विविध पक्षांच्या नेत्यांनी तसेच मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून एकूण यवतमाळ जिल्ह्यातील 102 उमेदवारांचे स्वप्न मतपेटीमध्ये बंद झाले आहे। येत्या 23 तारखेची आतुरता सर्व मतदारांना लागलेली आहे। विधानसभा क्षेत्राचे आमदार कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 5 वाजेपर्यंत मतदारांनी केलेल्या मतदानाची टक्केवारी आर्णी 62.07, राळेगाव 67.75, यवतमाळ 53.40, दिग्रस 65.33, उमरखेड 60.38, पुसद 57.22, वणी 63.73, एकूण 61.62 अशी मतदानाची टक्केवारी 5 वाजेपर्यंतची हाती लागलेली आहे। MH29 मीडियासाठी इरफान रझा, प्रशिक, मुनेश्वर, आर्णी।